घ्यायचं राहिलं नाही आणि जी काय फोडाफोडी तोडातोडी करून जी काय माल मिळतोय ती बी घेतलाय। आता इतकी सगळी शक्ती झाल्याच्या नंतर तरी मला वाटलं होतं आज तरी कॉन्फिडन्स येईल, पण अजून काही विश्वास नाही गेलाय। आता 30 तारखेला परत नरेंद्र मोदी साहेबाला बोलवलंय, काही हरकत नाही म्हणलं। आता माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की ज्यानं काहीच काम केलं नाही त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटूप का करावा लागायलाय? माझं काहीच काम नाही, मी जर काहीच काम केलं नसेल तर मग इतका ताण का करावा लागायलाय? हा प्रश्न आहे। आता माझ्या पुढच्या उमेदवार ठरल्यात आपल्या जिल्ह्यात, तर मला वाटतंय डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराला सोडून दुसऱ्याला कुणाला विकासाचं काहीच माहित नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।